सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत स्टोर रूममध्ये असणाऱ्या त्या जुन्या पेटीमधून त्याच्या लहानपणीचं खेळण्यातील विमान घेतो आणि त्या रूममधून बाहेर जातो. त्याचं नेत्राकडे लक्षही जात नाही, तर नेत्रा पेटी वाजवत असते आणि नेमका तो आवाज अद्वैत ऐकतो. मात्र तो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातो आणि त्यामुळे नेत्राला काय करावं ते सुचत नाही, कारण तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसतो. ती अद्वैतला आवाजही देऊ शकत नसते. मात्र त्याच वेळी तिला पुन्हा एकदा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. ती त्या पेटीला असणाऱ्या छोट्याशा खिडकीमधून नेमकं कोण आलं आहे ते बघण्याचा प्रयत्न करते आणि अद्वैत पुन्हा त्या ठिकाणी आलेला असतो. त्याला इथे नक्कीच काहीतरी आहे असं जाणवत असतं, त्यामुळे तो सगळीकडे बघत असतो. तर नेत्रा पुन्हा एकदा पेटी वाजवते आणि एकदम हळू आवाजात अद्वैत साहेब अशी त्याला हाक मारते आणि नेमकी ती हाक अद्वैत ऐकतो आणि मग तो त्या आवाजाच्या दिशेने वळून बघतो आणि त्या ठिकाणी नेत्राचा चेहरा बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो धावतच त्या पेटीजवळ जातो आणि त्या पेटीमध्ये नेत्रा आहे हे बघून त्याला काय करावं ते सुचत नाही. तो खूप घाबरलेला असतो. तर दुसरीकडे रुपालीला येणारा कावळ्यांचा आवाज अचानक बंद होतो. अस्तिका तिला विचारत असते की काय झालं विरोचका, नेमका कशाचा आवाज येत होता तुम्हाला? आणि त्यावर रुपाली तिला विचारते की अद्वैत कुठे आहे? त्यावर अस्तिका सांगते की तो ममताच्या फोटोसमोर उभा होता आणि त्यानंतर घरातून बाहेर पडला. त्यावर रुपाली रागातच तिला विचारते, मग तू त्याच्या मागोमाग का नाही गेली? त्यावर अस्तिका सांगते की मी त्याच्या मागोमाग गेले होते, मात्र त्यानंतर तो बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. आणि ते ऐकून रुपाली खूप घाबरते. तर दुसरीकडे अद्वैतला बघून नेत्राला खूप आनंद झालेला असतो. ती रडतच त्या छोट्याशा खिडकीमधून तिचा हात बाहेर काढते आणि अद्वैतच्या चेहऱ्याला स्पर्श करते. तर नेत्राची अवस्था बघून अद्वैत खूप रडत असतो. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की आपली नेत्रा या ठिकाणी आहे. आणि मग त्यानंतर तो एक लोखंडाची सळई घेऊन येतो आणि त्या पेटीला असणारी सगळी कुलूपं तोडतो आणि नेत्राची त्या पेटीमधून सुटका करतो. नेत्राची अवस्था बघून अद्वैत तर पूर्णपणे खचूनच गेलेला असतो आणि मग त्यानंतर तो नेत्राला आधार देत उठवतो. नेत्रामध्ये थोडे देखील त्राण नसतात आणि मग ती पुन्हा एकदा बेशुद्ध होते. त्यानंतर अद्वैत लगेच तिला घेऊन बाहेर पडतो. तर दुसरीकडे रुपाली अस्तिकाला घेऊन त्या स्टोर रूममध्ये जाते आणि दरवाजा उघडल्यावर तिला समोर जे दृश्य दिसतं त्यामुळे ती खूप चिडते, कारण नेत्रा त्या पेटीमधून गायब झालेली असते. त्यामुळे रुपाली वेड्यासारखी ही नेत्रा कुठे गेली असं ओरडत सगळीकडे शोधत असते. तर अस्तिका तिला विचारते की विरोचका, आता आपण काय करायचं? तर रुपाली रागाच्या भरात तिचाच गळा दाबते आणि म्हणते की तू तर काही बोलूच नको, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. मी तुला आता जिवंत सोडणार नाही. मात्र त्यानंतर ती अस्तिकाला सोडून देते. तर दुसरीकडे अद्वैत नेत्राला घेऊन सरळ फाल्गुनी आणि केतकीच्या रूममध्ये जातो आणि नेत्राला बघून तर त्या दोघींना मोठा धक्का बसतो. हा सगळा नेमका काय प्रकार आहे हे त्यांना कळत नाही. त्या दोघीही खूप घाबरलेल्या असतात. तर नेत्रा अजूनही बेशुद्धच असते. की रडतच अद्वैतला विचारत असते की ही आपली नेत्रा आहे, तर मग जी घरात वावरतीये ती कोण आहे? हा सगळा काय प्रकार आहे? त्या दोघींनाही हे नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. तर अद्वैतलाही काही सुचत नसतं आणि त्याच वेळी त्यांना बाहेरून कोणीतरी दरवाजा नॉक करते असं जाणवतं. त्यामुळे ते घाबरतात. अद्वैत फाल्गुनी आणि केतकीला सांगतो की आधी तुम्ही दोघी नॉर्मल व्हा. बाहेर कोणीही असलं ना तरी त्यांना तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसता कामा नये आणि नेत्रा इथे आहे ही गोष्ट मुळात कोणालाच कळता कामा नये. त्यावर त्या दोघीही हो म्हणतात आणि मग त्यानंतर नेत्राचा चेहरा दिसू नये म्हणून अद्वैत तिच्या चेहऱ्यावर चादर टाकतो आणि मग तो जाऊन दरवाजा उघडतो. तर दरवाजात अस्तिका उभी असते आणि ती अद्वैतला विचारते की साहेब, तुम्ही इथे काय करताय? आणि अस्तिकाचा आवाज ऐकून इकडे नेत्रा शुद्धीवर येते. नेमकं काय चाललंय हे तिलाही कळत नाही, कारण तिला असं वाटत असतं की तिने अस्तिकाचा अंत केला आहे. तर इकडे अद्वैत, फाल्गुनी आणि केतकी घाबरलेले असतात. त्या अस्तिकाला काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नाही. तर अस्तिका विचारत असते की साहेब सांगा ना, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. आणि मग त्यावर अद्वैत सांगतो की अगं काही नाही, तेजसचा कॉल आला होता. फाल्गुनी त्याचा कॉल रिसीव करत नव्हती म्हणून त्याचा निरोप सांगायला मी इथे आलो, बाकी काही नाही. तर अस्तिका पुन्हा त्यांना विचारते की खरंच ना, दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आणि त्यावर ते तिघेही नाही म्हणतात. आणि मग अद्वैत म्हणतो की नेत्रा जा, तू रूममध्ये जाऊन आराम कर, मी येतो थोड्या वेळात. आणि मग त्यानंतर अस्तिका तेथून निघून जाते. तर हे तिघेजण पटकन दरवाजा लावून घेतात. केतकी तर खूप घाबरलेली असते.
ती रडतच अद्वैतला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे, ही अस्तिका आहे का? त्यावर अद्वैत म्हणतो की काकू तू आधी शांत हो आणि तू प्लीज नेत्रासाठी ज्यूस बनवून आण. आणि मग त्यानंतर केतकी स्वतःला सावरते आणि रूममधून बाहेर पडते. त्यानंतर अद्वैत आणि फाल्गुनी नेत्राच्या चेहऱ्यावरील चादर काढतात. आता नेत्रा शुद्धीवर आलेली असते. ती अद्वैतला विचारते की ती अस्तिका इथे कशी काय आली आणि नेत्राच्याच तोंडून अस्तिकाचं नाव ऐकून या दोघांची खात्री पटते की घरात असणारी ती अस्तिकाच आहे. तर इकडे रुपाली अस्वस्थ होऊन घरभर फेऱ्या मारत असते. त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी जाते. ती तिला सांगते की अद्वैत मगाचपासून फाल्गुनीच्या रूममध्ये आहे. मी तिथे गेले होते तर त्यांनी मला काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवलं. मला असं वाटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि त्यावर रुपाली म्हणते की नक्कीच त्या अद्वैतने नेत्राला फाल्गुनीच्या रूममध्ये नेलं असणार आणि त्यामुळे अस्तिका घाबरते. ती म्हणते की विरोचका आता काय करायचं आपण? त्यावर रुपाली म्हणते की तू काळजी करू नको, आता हे सगळं काही निस्तरायला हवं आहे, पण तू आत्तापर्यंत जशी वागत होती तशीच वागत राहा. आणि त्याचवेळी केतकी त्या ठिकाणी येते आणि केतकीला बघून मग रुपाली लगेच अस्तिकाला नेत्रा समजून धमकी देत असते. आणि मग ती केतकीला बघून विचारते की अशी भूतासारखी का फिरतेस? तुला काही झोप येत नाही का? एकीकडे तुझी ही नेत्रा आणि दुसरीकडे तुम्ही काय माझ्या विरुद्ध खलबतं करत आहात का? मात्र त्यावर केतकी काहीच उत्तर देत नाही. तर अस्तिका विचारत असते की काय झालं काकू, तुम्हाला काही हवंय का? त्यावर केतकी सांगते हो पाणी हवंय, घेते मी. आणि मग ती घाबरतच किचनमध्ये जाते. त्यानंतर रुपाली अस्तिकाला इशारा करते, त्यामुळे अस्तिका तेथून निघून जाते. रुपाली मात्र केतकीच्या पाठीमागेच उभी असते. त्यामुळे केतकी मनाशी म्हणते की जर मी हिच्या समोरून काही घेऊन गेले तर हिला संशय येईल. मात्र रुपाली म्हणत असते की आता जे काही झालं आहे ते निस्तरायलाच हवं. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यामुळे मग केतकीला ज्यूस घेऊन जाता येतं. इकडे नेत्रा अद्वैतला विचारत असते की साहेब ती अस्तिका आपल्या घरात काय करतीये? मी तर तिला मारलं होतं ना, मग ती इथे कशी आली? आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा आता तू आराम कर, मी तुला सगळं काही नंतर सांगतो. पण नेत्रा काही ऐकायलाच तयार नसते. अद्वैत तिला समजावतो की जेव्हा तू हॉस्पिटलमधून गायब झाली तेव्हापासून ते आजपर्यंत खूप काही घडलं आहे आणि मी हे सगळं तुला सांगणार आहे, पण नंतर. आधी तू हा ज्यूस पिऊन घे. आणि मग त्यानंतर तो चमच्याने नेत्राला तो ज्यूस पाजतो. आणि नेत्रा झोपी गेल्यानंतर मग ते तिघेजण बाजूला जातात. केतकी अद्वैतला सांगते की मी आत्ताच अस्तिकाला आणि रुपालीला खाली एकत्र बघितलं. त्यावर अद्वैत म्हणतो की काही झालं तरी नेत्रा इथे आहे याचा कोणालाही संशय येता कामा नये. त्यावर केतकी म्हणते पण आपल्याला शेखर भाऊजींना आणि इंद्राणी मॅडमला तर सांगायला लागेलच ना? त्यावर अद्वैत म्हणतो हो, पण आजची रात्र ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. आजची रात्र नेत्राला इथेच राहू द्या. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.